29 ऑगस्टला शेवटचं निर्णायक आंदोलन करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला आहे। मराठ्यांना वेड्यात काढण्याचं काम सुरू आहे। राज्यात 58 लाख नोंदी सापडल्यात, मात्र तरीही सरकार कुणबी प्रमाणपत्र का देत नाही असा सवाल जरांगे पाटील यांनी सरकारला विचारलाय। यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे। मराठा समाजाला जात प्रमाणपत्र दिलं जाते। आमच्या सरकारने मराठा समाजासाठी जेवढे निर्णय घेतले तेवढे निर्णय कोणत्याही सरकारने घेतले नाहीत असा दावा फडणवीसांनी केलेला आहे। जर कुणाला वाटत असेल की आपल्याला काही मिळालं नाही तर यातून मार्ग काढला जाईल असंही आश्वासन फडणवीसांनी दिलेलं आहे। 29 ऑगस्टला म्हणजे 1 महिन्यानंतर आता 29 जुलै शेवटचं खूप मोठं आंदोलन, निर्णायक आंदोलन करायचं। शेवटचं आंदोलन करायचंय आणि निर्णायक करायचंय। 3 वर्ष हा संघर्ष चालू आहे। पुन्हा मराठ्यांचे प्रश्न मागे नाही राहिले पाहिजेत। शेवटचं आंदोलन, निर्णायक आंदोलन करायचं, इतकं ताकदीनं करायचं, पुन्हा मराठ्यांचे प्रश्न मागे ठेवायचे नाही। कोणी मागताय आणि देत नाही अशी परिस्थिती नाहीये। मला असं वाटतं की फार कमी पेंडन्सी आहे, त्यांना जात प्रमाणपत्र दिले जात आहे आणि इतरही ज्या गोष्टी आहेत। मी पुन्हा एकदा सांगतो की आमच्या सरकारने, महायुतीच्या सरकारने मराठा समाजाकरता जेवढे निर्णय घेतले आणि जेवढे निर्णय कार्यान्वित केले हे कुठल्याच सरकारने कधी घेतले नाहीत। अद्यापही कोणाचा काही रोष असेल, कोणाला काही वाटत असेल की हे योग्य होत नाहीये तर निश्चित त्यातनं मार्ग काढता येईल। त्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघता येतील आणि त्याला योग्य पद्धतीनं मला असं वाटतं की त्याच्यावर मार्ग काढता येईल। तर मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या काय आहेत एक नजर टाकूया। राज्यात सापडलेल्या 58 लाख नोंदींचे प्रमाणपत्र द्या। हैदराबाद गॅझेटियरनुसार मराठवाड्यातले सगळे प्रमाणपत्र वितरित करावेत। सातारा, कोल्हापूर, पुण्यासह 5 संस्थांच्या गॅझेटियरची अंमलबजावणी GR सह करा। मराठा आंदोलकांवरील दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत। ओबीसींच्या सर्व सोयी सुविधा मराठा समाजाला लागू करा। अण्णासाहेब पाटील विकास महामंडळातील व्याज परतावे देण्यात यावेत। सारथीच्या योजना पुन्हा सुरू करण्यात याव्यात। मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावं। SCBCचे त्याचबरोबर ESBC आणि SWS मधून निवड झालेल्यांना नियुक्त्या द्या। SCBC आरक्षणातून निवड झालेल्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना सेवेत रुजू करा। कुणबी जात प्रमाणपत्र मिळालेल्या मराठ्यांना व्हॅलिडिटी प्रमाणपत्र देण्यात यावं अशा प्रकारची मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या या मागण्या आहेत।